नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा सण असो, नारळाच्या गोड पदार्थाशिवाय हा आनंद पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच आज आपण बनवतोय अतिशय सोप्या पद्धतीने, बिना मावा बिना चाचणीचा, तोंडात टाकताच विरघळणारी ओल्या नारळाची बर्फी. नमस्कार मंडळी, स्वाद आणि संस्कृती या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. बघा किती मऊ आणि सॉफ्ट झालेली आहे, एकदम शाही बर्फी तयार झालेली आहे. आता आपण सुरुवात करूया बनवायला. त्याच्यासाठी आपण एक नारळ घेतलेला आहे, त्याला आपण फोडून घेतलेला आहे. बर्फी छान पांढरी शुभ्र दिसण्यासाठी नारळाच्या पाठीमागचा काळा भाग असतो ना, तो आपल्याला काढून मगच नारळ किसून घ्यायचा आहे. आपला आता हा किसून झालेला आहे. बघा, एका कढईमध्ये आपण 2 चमचे तूप टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मोजून तो किस टाकणार आहोत. माझा इथे किस आपण 2.5-3 असं भरला होता, त्याप्रमाणे आपण त्या अंदाजाने करूया. 2 वाटी जर किस असेल तर 1 वाटी आपण साखर टाकणार आहोत त्या अंदाजाने. आता आपण हा थोडासा कोरडा करून घेतोय. त्याच्यामध्ये 1 वाटी आपल्याला दूध घालायचं आहे. 2 वाट्याच्या हिशोबाने घेतलेला आहे हा अंदाज. बघा, तुम्हाला जर दूध नसेल घालायचं तर त्याच्यामध्ये आपण अर्धा वाटी मलाई टाकू शकतो. फ्रेश मलाई टाकायची आहे, दुधाची साई. आता हे आपल्याला कोरडं एकदम करून घ्यायचं आहे. दूध पूर्ण आटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 वाटी साखर टाकणार आहोत. आता इथे मी घेतलेला जो नारळ आहे तो 1.25 वाटी भरलेला आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये अजून थोडं साखर टाकलेली आहे. तेही आपण चांगलं घट्ट झाला की त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकणार आहोत. इथे आपण काय केलेलं आहे, एकदम क्रीमीनेस येण्यासाठी त्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर घेतलेली आहे. 2 मोठे चमचे मिल्क पावडर टाकलेली आहे, म्हणजे अर्धी वाटी झाली आहे ती आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे. अगदी एकजीव होईपर्यंत आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. बघा, आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे. ह्या स्टेजवर आपण आता गॅस बंद करणार आहोत. चांगलं घट्ट झालेलं आहे सारण. गरम गरम असतानाच ते एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. त्याचे आपण 2 भाग तयार करणार आहोत. बघा, आता आपण ह्याचे 2 भाग करतोय. एका भागामध्ये सुकलेले आपले गुलाबाच्या पाकळ्या आहेत ना, ते टाकलेले आहेत आणि दुसऱ्या भागामध्ये आपण रोज सिरप टाकणार आहोत. तुमच्याकडे सिरप असेल, सरबत असेल, काही असेल ना, ते फ्लेवर ही चेंज होतो, त्याच्यामध्ये गुलाबाचा फ्लेवर येतो, छान लागते टेस्टला. आता एका ताटामध्ये आपण तूप टाकून घेणार आहोत. लावून घेतलंय ताटाला बघा तूप. आणि आता आपण वड्या सेट करायला घेणार आहोत. त्याच्यासाठी पहिल्यांदा जो पांढरा भाग आहे ना, तो लावून घेतलेला आहे आपण. त्याच्यावरती आपण जो लाल भाग केलेला आहे ना, गुलाब सिरप टाकून, तो टाकून हे करून घेणार आहोत, थापून घेणार आहोत. चांगला आपण सेट करायला ही आता बर्फी ठेवणार आहे. बघा, छानशी थापून झालेली आहे. तुम्ही 2 तास फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा रात्रभर तुम्ही अशी बाहेर ठेवली तरी चालेल. बघा, मी 2 तास फ्रीजमध्ये ठेवली होती. एकदम घट्ट झालेली आहे, छान सेट झालेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पिस्ता, काजू, बदाम, तुम्हाला जे आवडेल ते ड्रायफ्रूट्स आपण टाकून घेणार आहोत. मी ते बदाम टाकलेले आहेत, थोड्याशा पाकळ्या टाकल्यात गुलाबाच्या. अशी बघा छान कट पण हो. गुलाब सिरप वापरल्यामुळे आपल्या अशा बर्फ्या खूप रिच दिसत आहेत. बघा, आपली मऊ आणि लुसलुशीत आणि जिभेवर विरघळणारी नारळ बर्फी तयार आहे. या सणाला ही सोपी रेसिपी नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही नारळी पौर्णिमेला काय बनवता कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.